रॉकीजी 5,000 रुपये, नितेशजी घाग 5,000, प्रभाकरनजी 5,000, विलासजी शिंदे 5,000, मंगेशजी साबंद 2,500, दीपेशजी दबडे 2,100, नरेशजी बोळेकर 2,100, राजेशजी बोळेकर 1,100, शांतारामजी दबडे 1,100, सचिनजी पवार 1,100. त्याच वेळेला आपण पाहतोय प्रदीपजी दिघे 1,100, दगडूजी बोळेकर 1,000, नितीनजी राणे 1,000, दिलीपजी कांबळे 1,000, संदीपजी धनावडे 1,000, संदीपजी धनावडे 1,000 रुपयाचा हे सगळेच दानशूर व्यक्तिमत्व. 1 ते 4 जे प्रथम क्रमांकाचे चषक आहेत ते सन्माननीय आनंदभाऊ वसंत महाडिक आणि जतीनजी महाडिक यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बॉलर, सिरीज, फिल्डरसाठी जे ट्रॉफी प्रोव्हाइड केले गेले आहे ते सुरत मंडळ एलावडे यांच्या वतीनं. अंतिम सामनावीरचा जो चषक आहे तो सन्माननीय महेश महिपत सावंत, सामनावीरचे जे टी शर्ट आहेत ते RK स्पोर्ट्स सुरत यांच्या वतीनं. मालिकावीरसाठी जी टीव्ही आहे ती दर्शनजी घाग, बेस्ट बॅटरसाठी टॉवर फॅन नितेशजी सावंत, बेस्ट बॉलरसाठी टॉवर फॅन मनोजजी कडू, बेस्ट फिल्डरसाठी किरणजी साकळे यांच्याकडून आकर्षक ब्रँडेड गॉगल आणि पाण्याचे जार आपण पाहतोय मनोजजी कडू. सर्व संघासाठी सन्मान चिन्ह मारुती शिंदे, मोठे सन्मान चिन्ह बाबूजी बोळेकर. लागणारे बॉल आपण पाहतोय विजयजी सावंत आणि जे टीमसाठी टी शर्ट प्रोव्हाइड केले ते मनोजजी सावंत आणि फर्स्ट एड बॉक्स वक्रतुंड क्लिनिकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं खूप सारे आभार व्यक्त. फायनलच्या मॅचला सुरुवात होती, एकदा गजर करूयात, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सामन्याला सुरुवात करूयात फायनलचा आणि अंतिम मेगा फायनलला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल निजामपूर एक्सप्रेस. सूरज पाशीलकर बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. विनंती असेल 12वा प्रतिनिधी इंडियन निजामपूर आपला कृपया करून आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सूरज पाशीलकर निजामपूर एक्सप्रेस या संपूर्ण विभागामध्ये नव्हे तर दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा आणि या खेळाडूचा वेग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पहिला निर्धाव स्वरूपाचा बॉल या वेळेला बॅकफुटला आलाय. डीप मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. सागर येताना पाहायला मिळतील. सिंगल तर घेतली गेली आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल केलाय. डेंजर एंड कडे बॅटर असू शकतात परंतु या वेळेला योग्य वेळी कॉल तिथून पुढे देताना पाहायला मिळालं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल वरती थांबवलं गेलंय. टीमची धावा संख्या आपण पाहतोय सिंगलच्या मधीनं अकाउंट ओपन झालंय. मयूर आणि पवन ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची लढत आहे. पुढचा बॉल कोलातला बॉल सन्मान दिलाय. फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळते. एक संघ आहे जो इंडियन निजामपूर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली कामगिरी करणारा संघ आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये कामगिरी चांगली करणारा संघ तो म्हणजे टिटव्याचा संघ. त्यामुळे चांगली बॅटल फायनलच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रचंड वेग इथून पुढे पाहायला मिळत आहेत आणि वेगाईपेक्षा सूरजच्या टप्प्याची चर्चा जास्तीत केली जाते. टप्पा त्याला चांगला सापडलाय. टप्प्यावरच्या जोरावरती तो चांगली गोलंदाजी करतोय. अलिबाग मध्ये घेतलेला किरण पवारचा तो बोल्ड चर्चेचा विषय राहिला आणि त्यानंतरला घेतलेली भरारी चांगला लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने खेळाडू आहेत, चूक नाही करणार, टीपला जाईल. समला बॅटरचा खेळ, धक्का क्रमांक पहिला बाद. चला इथून पुढे आता शेवटचा कॉल असेल. टीम इंडियन निजामपूर आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपला 12th मॅन नाहीये. यस या वेलकम. यस 12वा प्रतिनिधी पिला या नावाने जास्तीची चर्चा किंबहुना या विभागामध्ये आहे तो दाखल झाला. हार्दिक सर स्वागत. न्यू बॅटर दाखल तर झालं, आक्रमण केलंय. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत. लवेच्या बॅट मधून उतुंग षटकार.
विकेट तर गेली होती, परंतु लवेश न्यू बॅटर दाखल आपल्याला होताना पाहायला मिळाले. लवेश यंदाच्या अंगामध्ये तेवढे जास्तीच्या फॉर्म मध्ये नाही आहेत, परंतु ज्याच्या वेळेला सूरज पाशेलकर हा गोलंदाज असतो त्या वेळेला लवेशच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलेत आणि आता सुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सूरजवरती हल्ला चढवला गेला, षटकार टोकला गेला आणि षटक क्रमांक 1 संपल्यानंतर टीमची धावसंख्या धापकरती पाहायला मिळते 8 आकड्यावरती. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती इंडियन निजामपूर या टीमच्या वतीनं सागर पाशेलकर. छोटा बंधू गेला, आता मोठा बंधू बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, एवन पवन यांच्या बॅट मधून आपण पाहतोय एक भव्य षटकार. जणू काय मैदानाच्या आतमध्ये गोरसाई बीचा पवन बॅटिंग करतोय की काय, परंतु नाही, हा टिटव्याचा पवन आहे जो सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय. यांच्या बॅट मधून षटकार पाहिला. 14 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. यावेळेला चांगला बॉल, समोरचाच बॉल होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता, त्यामुळे आपण पाहतोय संपर्क नाही करू शकले आणि थोडंसं का होईना, परंतु आपण पाहतोय ऍक्शन प्ले मध्ये थोडासा वेग कमी केला सागर याने आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. शिवगर्जना चषक 2026 मानाचा करंडक. दोन संघ आता मात्र त्या ट्रॉफीसाठी लढत आहेत. याही वेळेला आपण पाहतोय बॅट आधी फिरली जाते, बॉल नंतरला विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 2 डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतील. फायनलची मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे, परंतु काही मिनिटांमध्येच आपण पाहतोय टॉस होईल. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज ती मॅच फार महत्वाची असेल आपल्या सर्वांसाठी. ती मॅच जिंकली इंडिया तर मग सेमीफायनलचा प्रवास आहे, परंतु सध्याच्या घडीला चर्चा रंगली आहे शिवगर्जना चषकाची. यावेळेला समोरचा बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. 2 खेळाडू येतील, परंतु त्यांच्या अगदी आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न तर राहिला होता, अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळतात. आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्यात आणि 2 धाबा येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 16 या आकड्यावरती. 4 बॉल सगळे झालाय. टीमची धावसंख्या 16. 4 षटकांची लढत, धाबा बनवाव्या लागतील. पवन स्टॅकिंग एंडला पण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय घडले तरी काय, बॅटरने बॉल लीव्ह केलाय, परंतु यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आउटसाइड डी ऑफ अवे फ्रॉम द बॉडी डी बॉल डिलिव्हर करायचा होता सागर यांना, परंतु खूपच बाहेर गेलाय आणि त्याचं आमच्या अंपायर्सने बघितलं आणि लगेचच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला. हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 17 या आकड्यावरती 17 रन. परंतु या संपूर्ण आयोजनाची चर्चा या संपूर्ण निजामपूर विभागामध्ये होताना पाहायला मिळते. जेवढा चांगला संघ एलाउडचा आहे तेवढंच चांगलं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली आहे. या बॉलला पाठवलंय खूप लांब वरती, जा शोधून आणा, एवढ्या दूर वरती पाठवलंय. 6 षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या धापकरती पाहायला मिळते 23 आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 मधील पवन. यावेळेला कोलातला बॉल अक्षरशः गदून काढले. पाठीमागच्या दिशेने फिल्डिंग चांगली आपल्याला होताना पाहायला मिळेल. सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 12च्या सरासरीनं पुढे जाताना पाहायला मिळते 24 आकड्यावरती. 24 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय विथ लॉस ऑफ 1 विकेट. 12 बॉलचा खेळ तर संपलाय, अजूनही 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल आणि या 12 बॉल मध्ये टिटवेकर आता मात्र किती धावा बनवतील, धावा बनवाव्या लागणार आहेत. मानाचा करंडक हा कोणाच्या नावावरती जाणार. शावेला आज होळी निमित्त शिमग्या निमित्त सगळेच मुंबईकर, पुणेकर, सुरतकर आवर्जून सगळेच जण कोकणात दाखल झालेत आणि मग तुम्ही जर गावामध्ये हा मानाचा करंडक घेऊन गेलात तर मग चर्चा होईल
आणि खूप सारे शाबासकी तुम्हाला देखील मिळतील, कौतुक होईल आणि कौतुक होण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहेत. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती सूरज, वेगवान जलद गतीचा गोलंदाज आहे आणि तो अगदी पाहतोय ज्या वेळेला टप्पा पडलो त्यावेळेला थोडासा बॉल स्किट होताना पाहायला मिळतो आणि त्यानंतरला प्रचंड वेग घेतो आणि वेगावरती आपण पाहतोय बॅटरला बीट करण्यामध्ये सूरजला आपण नेहमीच पाहिलंय. पहिला निर्धाव स्वरूपाचा बॉल, 24 आकड्यावरती टीमची धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते 24. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी असेल. लवेश आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पवन, ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. पवनच्या बॅट मधून आज चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या गेल्यात. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅटची लिडिंग आहे, टॉप एज. सूरज कोणतीही चूक नाही करणार आहेत, कॉटन बॉल आणि इथून पुढे आपण पाहतोय सूरजच्या खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना टिटवे या टीमला विकेटचं पतन. टीमची धावा संख्या धापकवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती 24 आणि 2 विकेट अद्यापर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर ओमकार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावरती षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहे. टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातामध्ये, बॉल कधी मार्गस्थ होते हे अगदी कळतच नाहीये. प्रचंड वेग आहे. तुम्हाला जर या सूरज समोर बॅटिंग करायची असेल तर बॅटचा फ्लो अगदी लवकर आणावं लागेल, टाइम करावं लागेल. जास्तीचे जोरकस फटके तुम्हाला खेळून नाही जमणार. या वेळेला पुन्हा एकदा वाट पाहिली होती परंतु अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा संपर्क नाही करू शकले. आणखीन एक आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये आपण पाहतोय सूरजने एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाहीये. 24 आकड्यावरती टीमची धावत संख्या. 5वा बॉल, 5वा बॉल, तोही अगदी आपण पाहतोय परंतु या वेळेला अंपायर आमच्याकडे वळतील आणि व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या सोबतमध्ये ही पहिली सिंगल या ओव्हर मध्ये आपल्याला धावा खर्च करताना पाहायला मिळाला. 25 आकड्यावरती टीमची धावा संख्या 25. 25 धावा. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय थांबवले गेले निजामपूर एक्सप्रेसने. सुसाट आपण पाहतोय सुटली आहे, संपर्कच करून देत नाहीयेत. 5 बॉल मध्ये फक्त 1 वाईट त्याने खर्च केलाय, अन्यथा एकही धाव खर्च नाही केली आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल, तोही आपल्याला थांबवताना पाहायला मिळतात परंतु सूरजने या ओव्हर मध्ये फक्त 1च धाव खर्च केली. 1 विकेट. टाळ्यांचा गजर बंद करूया सूरज साठी. निजामपूर एक्सप्रेस पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. 1च धाव त्याने खर्च केली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतोय. टीमची धावा संख्या धापकवरती पाहायला मिळते 25 आकड्यावरती 25 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम ओव्हरचा खेळ इथून पुढे आता बाकी असेल. शेवटच्या ओव्हर मध्ये आता टिटवेकरांना चांगली बॅटिंग करावी लागेल. लवेजच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, त्यानंतर त्याला स्ट्राईक नाही मिळाले परंतु आता स्ट्राईक भेटले. स्ट्राईकचा बंबातोय, संधीचं सोनं करावं लागेल कारण का इथून पुढे ही महत्वाची शेवटची मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा थरार आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय श्रवण हे दाखल होताना पाहायला मिळतील. एका टायमाला असं वाटलं होतं की सिकंदर येतात की काय बॉलिंग ट्रॅक वरती परंतु श्रवणला इथून पुढे आपण पाहतोय प्राचारण करण्यात आलंय. पहिला बॉल. पहिला बॉल. या वेळेला आपण पाहतोय अंपायर आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाते. टीमची धावा संख्या 26 आकड्यावरती 26. 26 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधून आपण पाहतोय.
हो या वेळेला आपण पाहतोय लीव केल्या बॅटरने आणि त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न श्रवण या गोलंदाज राहिला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल. एक युवा गोलंदाज ज्यावरती विश्वास दाखवलाय इंडियन निजामपूर या टीमने. पहिल्या बॉल वरती देखील आपण पाहतो म्हणजे चांगली कामगिरी केली आहे. अजूनही 5 बॉल सगळे बाकी असेल. 26 या वेल ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पाहतो अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्ग शोधताना पाहायला मिळेल. सूरज खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली केली आहे. फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतो इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळते. परंतु यावेळेला बॅकअप तेवढंच चांगलं नाहीये आणि जिथे 1 धाव होती तिथे आपण पाहतोय 2 धावा इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळतील. एक धाव इथून पुढे तुम्हाला महागात ठरू शकते कारण काही शेवटची आणि अंतिम मॅच आहे. 28-2 सध्याची परिस्थिती. 28 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 4 बॉल सगळे इथून पुढे बाकी असेल. होळीचा सण शिमग्याचा सण औचित्य साधून आपण पाहतोय शिवगर्जना चषक. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बाहेरचा बॉल खेचायचा होता परंतु इथून पुढे स्ट्राईक तर घ्यायची आहे आणि स्ट्राईक घ्यायच्या नादामध्ये आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून पुढे विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा बाद. एंटरप्राइजेसचे सर्व निलेश शेलार इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. हो या वेळेला लोवा फुल टॉस जास्तीचा मोठा फटका नाही खेळू शकले खेळाडू तर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे व्हेरी मच निडेड 4 फॅन्टॅस्टिक 4 चौकार. आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावा संख्या 32 ऑन बोर्ड. शेवटच्या 2 बॉल सगळे बाकी असेल. ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती. हो या वेळेला अगदी आपण पाहतोय पायांचा वेध तर घ्यायचा होता परंतु पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाते. 33 आकड्यावरती 3 विकेट अद्यापर्यंत. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर मग 39 ते 40 या धावसंख्येवरती हा संघ पोहोचू शकतो. आणि फायनलच्या मॅच मध्ये किती मोठा संघ असला तरी प्रेशर दोन्ही टीम्स वरती असतो. मेगा फायनलची मॅच आहे त्यामुळे एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला इथून पुढे उभा करावा लागेल. टिटवे या टीमला पुढचाच बॉल. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. खेळाडू येथील श्रवण कोणतीही चूक नाही करणार. कॅच स्वतः पकडली आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4 असताना टिटवे या टीमला विकेटचं पतन. वरती आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम बॉल खेळण्यासाठी टिटवे या टीमच्या वतीनं सनी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. सनी यांच्या बॅट मधून जर एखादा मोठा फटका आला तर मग धावा अजून काही बनल्या जातील. अद्यापर्यंत धावा 33 आहेत. शेवटचा बॉल. हो शेवटचा बॉल बॅटर फिरली गेली होती परंतु इथून पुढे आपण पाहतोय संपर्क नाही झालाय आणि त्यामुळे आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती सुद्धा इथून पुढे आपण पाहतोय धावा नाही येत आहेत. थांबवले गेले. रनआउट स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. 33 आकड्यावरती आपण पाहतो टीमला थांबवलं गेलंय. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 34 धावा संख्येची गरज असणार आहे.
इंडियन निजामपूर या टीमला इथून पुढे आता धावा बनवल्या जातील कशा पद्धतीने ते पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा शिवगर्जना क्रिकेट संघ येलवडे यांच्या वतीनं शिवगर्जना चषक 2026 ची आपण पाहतोय ही शेवटची आणि फायनलची मॅच. एक छोटासा टीजर ब्रेक आणि पुन्हा एकदा लगेच आपण जवळणार आहोत या उत्तरार्धाच्या खेळाकडे. तर आपण एक धन्यवाद. जाणार आहोत आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय शेवटची आणि अंतिम इनिंगला इथून पुढे सुरुवात होईल. सेकंड इनिंग जिथे बॅटिंग करत असताना इंडियन निजामपूर या टीमला धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 34-24 मध्ये फक्त आणि फक्त 34 धावा बनवायच्या आहेत. जरी धावा या कमी वाटत असल्या तरी आपण पाहतोय टिटवेकरांनी आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र गोलंदाजीच्या जोरावरती तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे. जरी फायनलची मॅच तुमच्या नावावरती करायची आहे, मानस करंडक जर तुमच्या गावामध्ये न्यायचं आहे तर मग तुम्हाला प्रयत्न करावे लागतील सुरुवातीपासून. परंतु कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये बॅटिंगच्या जोरावरती ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला, मैदानाच्या चौफेर बॅटिंग केली असा सागर रन मशीन पाशीलकर आपल्याला पार मिळतो स्ट्रायकिंग एंडला. बाउंड ट्रॅक वरती मयूर. पहिला बॉल पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय डाऊन द लेग सर आपल्याला पार मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पार मिळेल. पायांचा किंबहुना यष्टांचा वेध घ्यायचा होता मयूर या गोलंदाजाला, परंतु खूप बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पार मिळाला. एक्स्ट्राने इथून पुढे सुरुवात तर केली आहे. 33 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. या वेळेला बॅकफुटला आल्यात, बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न इथून पुढे. स्ट्राईक रोटेट आपल्याला होताना पार मिळत आहेत. सागर आणि स्वप्नील ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. स्ट्राईक रोटेट केली आहे सिंगलच्या मध्ये. टीमची धाबा संख्या 2 या आकड्यावरती. जास्तीचा धाबा नाही आहेत, दोन्ही बॅटरला माहिती आहेत. त्या पद्धतीची बॅटिंग आता इथून पुढे करतील तेही पाहावं लागेल. या वेळेला कोलातला बॉल ओव्हर पिच बॉल होता, अपील तर केली गेली होती परंतु संपर्क झाला होता बॅटचा. अंपायरने लगेच दर्शवलं आणि त्यामुळे पाहतोय पुन्हा एकदा सिंगल इथून पुढे येताना पार मिळेल. फायनलची मॅच आहे. जर शेवटच्या ओव्हर पर्यंत किंबहुना शेवटच्या बॉल पर्यंत रंगली तर जे आमचे प्रेक्षक वर्ग आमचे मान्यवर आहेत फार मजा येईल. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय मिस टाइम आहे. हवेमध्ये बॉल आपला पार मिळतात. खेळाडू कोणताही नाही पोहोचू शकलात. वॅकेंट एरिया मध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पार मिळतोय. 2 धाबा इथून पुढे येताना पार मिळतील. 2च्या मदतीने टीमची धाबा संख्या पुढे चालली आहे. अर्थात आपण पाहतोय 5 सेकंदावरती 21 मध्ये 29 ची गरज आहे मॅच मध्ये. शिवगर्जना चषक 2026 काल या स्पर्धेला सुरुवात झाली. सगळेच प्रतिष्ठित मान्यवर शुभ हाताने आपण
नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि आता स्पर्धा आपण पाहतोय शेवटाकडे निघाली आहे. बॉलला पाठवले खूप दूरवरती सागरच्या बॅट मधून उतुंग षटकार. किंबहुना हे मैदान असेल चांगलंच लाभदायक ठरलंय. खेळपट्टीवरती जास्तीच्या धावा त्याने कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिल्या आणि आता देखील सुरुवात चांगली केली आहे. षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. ओ या वेळेला बॅक फुटला आलाय, ऑन साइडला बिरकावून दिलंय. 6 षटकार. सागर सारख्या फलंदाजाला तुम्ही या खेळपट्टीवरती नाही थांबू शकणार. ओ या वेळेला चांगला बॉल, फॉरवर्ड डिफेन्स करायचं होतं परंतु अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल येताना पाहायला मिळेल. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट बॅटिंगची धावसंख्या धापाकृती पाहायला मिळते 17 या क्रमवारती. पहिला 17 तर 6 बॉल मध्ये बनल्या गेल्या आहेत. दुसऱ्या ज्या 17 धावा आहेत त्या 18 बॉल मध्ये इथून पुढे बनवायच्या आहेत. येलवडे गावचे ग्रामस्थ तलवार सिंग सन्माननीय शांतारामजी कांबळे इथे उपस्थित झाले आणि त्यांच्या माध्यमातून त्या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. 17 बनल्या गेल्या आहेत. 17ची अजूनही आवश्यकता आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी बादल आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 18 मध्ये फक्त आणि फक्त 17ची गरज. पहिला बॉल पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय समोरचा बॉल मोह आवरता नाही आला. आक्रमण करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं परंतु निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. 17 मध्ये 17ची गरज. इथून पुढे एखादा ब्रेक थ्रू किंवा असे पद्धतीचे डॉट बॉल तुम्ही डिलिव्हर केलात तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा आपण पाहतोय हा दुसरा डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे 2 डॉट बॉल कमबॅक व्हायला टिटवेकरांची सुरुवात झाली की काय. 16 मध्ये अजूनही इथून पुढे आपण पाहतोय 17ची गरज या मॅच मध्ये. पुढचा बॉल या वेळेला पुढे आले होते, पायांचा उपयोग केला गेला होता. इथून पुढे आपण पाहतोय सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे. अर्थात आपण पाहतोय 18 या आकड्यावरती 15 मध्ये 16ची गरज मॅच मध्ये असणार आहेत. बादल या गोलंदाजाने अगदी अद्यापपर्यंत आपण पाहतोय थांबवले फलंदाजांना. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. षटकातील आपण पाहतोय हा पुढचा बॉल समोर या वेळेला सागर. या वेळेला आपण पाहतोय क्लासिकल टच पाहायला मिळतोय. बॉल अगदी आपण पाहतोय थांबणार नाही. आउटफील्ड टू फास्ट. थर्ड मॅनला क्लिअर करत असताना क्लासिकल चौकार. प्रत्येक वेळी तुम्हाला जोर नाही लावायला पाहिजे. प्रत्येक वेळी अगदी आपण पाहतोय जोरकस फटके सातत्याने क्रिकेटर खेळत असतात परंतु या वेळेला सागरने सांगितलं जर तुमच्याकडे परफेक्ट टाइम असेल तर मग अशा बाजूच्या फटकेबाजी तुम्ही करू शकता. इथून पुढे आपण पाहतोय सिंगल येताना पाहायला मिळते. टीमची धावा संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात आता 23 आकड्यावरती 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 11ची गरज. शेवटची मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. तेरा मध्ये 11ची गरज मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या वेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं. आविष्काराचा फटका इथून पुढे खेळायचा होता
परंतु संपर्क पुन्हा एकदा नाही करू शकले. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र आपण पाहतोय 12 बॉल सगळे बाकी असेल आणि 12 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 11 धाबत संख्येची गरज अजूनही आपण पाहणार आहोत. 12 मध्ये 11. इथून पुढे आता धावा या डिफेंड केल्या जातील का ते पाहण्यासाठी आपण शिवगर्जना चषक 2026 चा आनंद घ्या. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात आणि लगेच पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. बारा मध्ये इथून पुढे आपण पाहतोय 11ची गरज आहे. नवीन गोलंदाज इथून पुढे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी समीर. हो यावेळेला आपण पाहतोय दिशा दाखवली आहे आणि त्यानंतरला बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. मध्ये फक्त आणि फक्त 7 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. फायनलची मॅच इंडियन निजामपूर संघाचं वर्चस्व आपण पाहतोय. यावेळेला कोलातला बॉल हलक्यात आपण पाहतो ढकलून काढलाय आणि इथून पुढे आपल्याला सिंगल येताना बॉल मिळेल. 10 मध्ये इथून पुढे 6 धावत संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सागर वैयक्तिक आपण पाहतोय 9 चेंडू त्याने फेस केलेत. 25 धावत संख्येवरती तो बॅटिंग करतोय. 10 मध्ये 6 ची गरज. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एलईडी टीव्ही कोणाच्या नावावरती जाणार चर्चा रंगेल. यावेळेला लोवा फुल टॉस हवेमध्ये खेळलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय हा विजयी षटकार इंडियन निजामपूर संघ आपण पाहतोय. मानाचा करंडक शिवगर्जना चषक 2026 वरती आपलं नाव कोरताना पाहायला मिळतं. अभिनंदन टीम इंडियन निजामपूर.